सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज आपण ओला कचरा आणि सुका कचरा यांच्या पदार्थांचं कसं वर्गीकरण करायचं किंवा घटकांचं कसं वर्गीकरण करायचं, कोणता कचरा कोणत्या डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे हे विद्यार्थ्यांना या खेळातून लक्षात येतं. हा छोटासा गेम आहे आणि विद्यार्थी ज्ञान अद्ययावत करण्यासाठी फार उपयोगी आहे आणि आपल्याला कुठेही घरी घेता येईल, शाळेत घेता येईल आहे. या साहित्यामध्ये हा खेळ खेळता येतोय, जास्त साहित्य लागत नाही. आता आपण खेळाला सुरुवात करूया. आता या दोन चिठ्ठ्या आहेत, या दोन चिठ्ठ्यामध्ये ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाची नावं दिलेली आहेत. ज्या विद्यार्थ्याला जो कागद येईल त्यानं यामधून ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण करायचं आहे. आता दोन चिठ्ठ्या मी टाकत आहे, यातल्या दोघांनी चिठ्ठ्या उचलायच्या. घ्या, एक एक चिठ्ठी घ्या, एक एक चिठ्ठी घ्या. हा, कोणता आलाय दाखवा समोर. सुका कचरा, ओला कचरा. हा, चला खाली ठेवा आणि लगेच वर्गीकरण करा. यातून घ्या, चिठ्ठ्या ओपन करा आणि जी चिठ्ठी नको असेल ती परत लगेच घडी करून ठेवायची. बरोबर ओला कचरा शोधायचा, बरोबर सुका कचरा शोधायचा आणि जे नसेल ते ठेवून द्यायचं परत. ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा करायचा आहे, वेगळा करता आला पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला या गोष्टीचा वापर करता आला पाहिजे, म्हणजे वास येणार नाही किंवा काय होईल, कचरा विल्हेवाट लावली जाईल. एकत्र कचरा टाकल्यानंतर त्याची नासाडी होत नाही. समजा ओला कचरा आणि सुका कचरा मिक्स केला तर खूप मोठं त्यामध्ये दुर्गंधी येते किंवा नुकसान होतं. सुका कचरा करायला खूप वेळ लागतो, दोन्ही कचरा वेगवेगळा करायला खूप वेळ जातो आणि आपण जरी दोन्ही कचरा वेगवेगळे करून दिले तर फायदा होतो. आता दोघांनीही चिठ्ठ्या शोधलेल्या आहेत. आता विद्यार्थ्यांनी दोन्ही चिठ्ठ्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत, दोन्ही पदार्थ वर्गीकरण केलेले आहेत. आता वाचून दाखवत आहेत. चला वाच पहिल्यांदा. सडलेली फळे, छान. पालेभाज्या देते, खरकटे, अंड्याचे टरफले, फळांची साली, सडलेली झाडांचे पाने, बरोबर आहे, आवाज मोठा. केळांची साल, गाळलेली चहा पावडर, कुजलेले गवत, शिळे अन्न. छान. ओके, दुसरं वाच मोठ्यानं. कॅरी बॅग, तुटके पेन, खराब वहीचा पुठ्ठा, जुने कपडे, छान. तुटका कप, तुटकी खेळणी, ओके, काचेच्या बाटल्या, छान. प्लास्टिकच्या बाटल्या, ओके, कागद, थर्माकॉल. छान. दोन्ही विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे वस्तू वेगवेगळ्या केलेल्या, वर्गीकरण केलेलं आहे. कुणाची चूक झाली नाही, दोघांचे समान चिठ्ठ्या बरोबर शोधलेल्या आहेत आणि दोघांनी बरोबर ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण केलेलं आहे. त्यामध्ये आता दोघांचंही अभिनंदन करण्यात येत आहे. जनरली आपण दैनंदिन जीवनामध्ये जर ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करून येणाऱ्या नगरपालिकेची गाडी असू द्या, ग्रामपंचायतीची गाडी असू द्या, त्यामध्ये ओला कचरा वेगळा दिला, सुका कचरा वेगळा दिला तर त्यांना त्याची विल्हेवाट लावणं सोपं होऊन जातं. आणि ग्रामीण भागामध्ये बघा, आपण ओला कचरा हा आपल्या शेतातील खतासाठी वापरला जातो, म्हणजे त्याचं खत होतं. उकरण्यामध्ये तो कचरा एकत्र केला जातो. सुका कचरा काही ठिकाणी जाळून टाकला जातो आणि सुका कचरा जाळल्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाते, म्हणजे जास्त कचरा होत नाही. जर तुम्ही हा वेगवेगळा कचरा करून दिला तर शहरातून येणाऱ्या गाड्या किंवा नगरपालिकेच्या येणाऱ्या गाड्या किंवा ग्रामपंचायत येणारी कचरा गाडी यांना अतिशय सोप्या पद्धतीने वेगवेगळा कचरा एकत्र करता येतो, वेगवेगळा ठेवता येतो आणि त्यांना त्याचा फायदा होतो आणि कर्मचाऱ्यांचा वेळ वाचतो, नगरपालिकेचा वेळ वाचतो. जर ओला कचरा आणि सुका कचरा जर एकत्र केला तर ते विल्हेवाट लावायला खूप अडचण होईल. एकत्र ठेवल्यानंतर खूप कचरा साठला जाईल आणि आता जनरली बघा, शहरामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावणं, कचरा साठवून एका ठिकाणी ठेवणं
शक्य होत नाही. त्यासाठी तुम्ही जाग्यावरती जर विल्हेवाट लावली, जागेवरती जर कचरा संपवण्याचा प्रयत्न केला, वाळलेला कचरा असेल तर तो जाळून टाकला, ओला कचरा असेल तो झाडांना घातला किंवा शेतीमध्ये वापर केला तर अतिशय कमी प्रमाणामध्ये कचरा गोळा होईल आणि शहरामध्ये या कचऱ्याची विल्हेवाट लावणं शक्य होईल. यासाठी आपण घरातूनच हा कचरा वेगळा केला पाहिजे. त्यामध्ये वर्गीकरण करूनच कचरा दिला पाहिजे. सुका कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा दिला पाहिजे. सगळ्यांनी या गोष्टीचं पालन करावं ही विनंती. धन्यवाद. बघा, आता आपण ही छोटीशी गेम खेळलेलो आहोत. ओला कचरा वर्गीकरण आणि सुका कचरा कचऱ्याची वर्गीकरण करणे ही गेम छोटीशी आहे. दोन्ही विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे वस्तूंचं वर्गीकरण केलेलं आहे. कुणाची याच्यामध्ये चूक झाली नाही. दोघांनी समसमान चिठ्ठ्या आणि बरोबर सुका कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा बरोबर वर्गीकरण केलेलं आहे. यामध्ये दोघांचंही आपण नंबर न काढता दोघांनाही एक एक पेन देऊन त्यांचं अभिनंदन करूया. आपल्या मार्फत पेन भेट किंवा सप्रेम भेट देण्याचं त्याचं त्यांनी दिलेलं आहे दोघांना. आणि एकदा मुलांनी दोघांचंही टाळ्या वाजवून हार्दिक अभिनंदन करावं. चला.